ही जी बॉटल माझ्या हातात आहे, ही बॉटलला जर मी 2 मिनिटं माझ्या हातात असं पकडलं तर काय होईल? फारसं काय होणार नाही, बरोबर आहे. 2 मिनिटं मी पकडू शकतो. जर या बॉटलला मी अर्धा तास असंच माझ्या हातात पकडलं तर काय होईल मित्रांनो? माझा हात दुखायला चांगलाच लागेल. जर 4-5 तास असं पकडलं तर माझा हात अतिशय पेन करायला सुरुवात करेल, अतिशय त्रास द्यायला अतिशय दर्द आणि अतिशय त्रास व्हायला सुरुवात होईल हातामध्ये. पण मित्रांनो, जर ही पाण्याने भरलेली बॉटल आहे, ही बॉटल जर मी 24 तास पुढचे पकडले, अशीच पकडून जर मी माझ्या हातात ठेवली तर काय होईल? मित्रांनो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. लिटरली हा माझा हात जो आहे उजवा, निकामी होऊन जाईल. हा कम्प्लिटली, म्हणजे ह्या हाताने आता मी काहीही करू शकणार नाही पुढं. इतका हा बधीर होऊन जाईल हात, आणि लिटरली हा हात म्हणजे युजलेस होऊन जाईल. काहीही हाताने पुढे जाऊन काम होणार नाही. जस्ट बिकॉज मी ही बॉटल 24 तास पकडलेली आहे. या बॉटलमध्ये पाणी किती आहे ना, ते तेवढं महत्वाचं नाही. जेवढं महत्वाचं आहे की मी हे बॉटलला किती वेळ माझ्या हातामध्ये पकडलं. दुसऱ्यांच्या बद्दल जर आपण ते थॉट्स आपण जितके जास्त पकडून ठेवू, त्यांना काही फरक नाही पडणार आहे मित्रांनो. फरक कोणाला पडणार आहे माहिती का? ज्यांनी ती बॉटल आपल्या हातात पकडलेली आहे, म्हणजे ज्याच्या थॉट्स त्याच्या माइंडमध्ये ते 24 तास ते थॉट्स, त्याच्याबद्दल राग, त्याच्याबद्दल द्वेष, त्याच्याबद्दल भली चूक कोणाची असते, त्याची असू दे, आपली असू दे, पण आपण त्या थॉट्स आपल्या माइंडमध्ये ठेवतो ना, तर आपलं माइंड खराब होत चाललंय. आपल्या आपलं फक्त माइंडच नाही, मेंटलच नाही, तर आपली फिजिकल पण अफेक्ट होते त्याच्यामुळे.